Let's take practice set 4.2. Page number 63, first one. Using the property A upon B is equal to AK upon BK, fill in the blank substituting proper numbers in the following example. आता A upon B म्हणजे समजा एखादं इडलीच घेऊ आपण 1:3 असेल. आता या 1 ला जर 3 नी मल्टिप्लाय केलं तर 3 ला सुद्धा 3 नी मल्टिप्लाय करतो म्हणजे काय होईल आपला रेशो 3:9. हे दोन्ही रेशो कसे असतात सारखे असतात. तसंच A upon B घेतला तर कोणते टर्म आहे ही कॉन्स्टंट टर्म AK अपॉन बी के. आता याचाच उपयोग करून आपल्याला हे समोरच्या फिल इन द ब्लँक्स भरायचे आहे. नंबर 1 5 अपॉन 7 इज इक्वल टू व्हॉट इज गिवन हिअर 28. आता बघा 28 म्हटलं समजा हा एवढाच पोर्शन शिकवायचा इथे डब्बा केला. देअरफॉर 5 अपॉन 7 इज इक्वल टू या 7 ला कितीनी मल्टिप्लाय केलं तर 28 येतं. हे काढायचं असेल तर 28 ला 7 नी डिवाइड करायचं म्हणजे किती येतं 4. म्हणजे 7 × 4. 7 ला कितीनी मल्टिप्लाय 4 नी. मग ह्या 5 ला सुद्धा 4 नी मल्टिप्लाय करावं लागेल आणि देअरफॉर 5 अपॉन 7 इज इक्वल टू 4 पंचे 20 7 28. म्हणजे इथे आन्सर काय येईल 20. याच्यामध्ये दुसरा रेशो दिलेला आहे त्यांनी नंबर 2 दुसरा पोर्शन दिले. पुन्हा 5 अपॉन 7 इज इक्वल टू वर किती दिलेला आहे 35 आणि खाली काय आहे ब्लँक आहे म्हणून मी इथे डब्बा लिहिते. 5 अपॉन 7 इज इक्वल टू बघा 5 ला कितीनी मल्टिप्लाय केलं तर 35 येते. 35 डिवायडेड बाय 5 करून टाकायचे म्हणजे कितीनी मल्टिप्लाय केलं तर येते ते दिसतं. 5 7 35 म्हणजे दॅट मीन्स 5 × 7 म्हणजे 35 आले. मग इथे सुद्धा या 7 ला कितीनी मल्टिप्लाय करायचं 7. बघा इथे दोघंही कॉमन आहे. इथे बघा दोघंही कॉमन आहे. देअरफॉर 5 अपॉन 7 इज इक्वल टू 7 5 35 7 7 49 म्हणजे इथे आन्सर काय येईल 49. त्यानंतरचा समोरचा पोर्शन थर्ड बघा पुन्हा इकडे लिहिते मी. फाइव अपॉन 7 थर्ड 5 अपॉन 7 इज इक्वल टू इथे डब्बा आहे रिकामी जागा आहे म्हणून इथे डब्बा लिहिते 3.5. देअरफॉर 5 अपॉन 7 इज इक्वल टू आता बघा 3.5 ला 7 ला कितीनी मल्टिप्लाय केलं तर 3.5 येते तर डिवाइड करून पाहायचं 3.5 डिवायडेड बाय 7 7 0 0 3 राहिले 5 इथे पॉईंट येईल. पॉईंट आल्याबरोबर मध्ये 7 5 35 म्हणजे कितीनी मल्टिप्लाय करावं लागेल 7 × 0.5. हे केल्याबरोबर 3.5 येते. मग इथे सुद्धा या 5 ला सुद्धा 0.5 नी मल्टिप्लाय करावं लागेल. दोघंही कॉमन पाहिजे. कॉमन व्हॅल्यूनी दोघांना मल्टिप्लाय आणि डिवाइड करून राहिलो आपण इज इक्वल टू 5 5 25 दॅट मीन्स 2.5 येईल इथे आन्सर आणि इथे येईल 3.5 म्हणजे इथे किती येतं 2.5. आता हे लिहिल्यानंतर बघा देअरफॉर 5 अपॉन 7 इज इक्वल टू काय आला आन्सर आपलं 20 अपॉन 28 इज इक्वल टू 35 अपॉन 49 इज इक्वल टू 2.5 अपॉन 3.5. हे आन्सर्स आहे. त्याला डब्बा करून टाकायचा. कोणते कोणते आन्सर्स होते 20 आन्सर होतं एक. त्यानंतर 49 हे एक आन्सर होतं. आणि किती 2.5 एक आन्सर होतं. तर हे ब्लँक तिथे भरून टाकायचे. त्यातला सेकंड तुम्हाला आता सोडवायचं याच पद्धतीने.
किती वेळ झाला बघू द्या मला. 5 मिनिट. त्यानंतर घेऊ आपण सेकंड वन. The ratio of, find the following ratio. The ratio of radius to circumference of the circle. Radius to circumference. Radius denoted by r, circumference is 2 pi r, r cancel, 1 राहिला खाली, 2 pi राहिला. Ratio will be 1:2 pi. Therefore, ratio is equal to 1:2 pi. डब्बा करून टाकायचा याला. नंबर 2 रोमन मध्ये आहे. हा नंबर 1. नंबर 2. रेशियो ऑफ सर्कम्फरन्स ऑफ सर्कल विथ रेडियस r टू इट्स एरिया. म्हणजे सर्कम्फरन्स अपॉन एरिया. एरिया ऑफ सर्कल, सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला 2 pi r, एरियाचा फॉर्म्युला pi r स्क्वेअर. r pi pi कॅन्सल, 2 pi r कॅन्सल झाला, खाली काय राहिला r. That is 2:r. Therefore, ratio is equal to 2:r. त्यानंतर थर्ड वन बघा. Ratio of diagonal of square to its side if the length of the side is 7 cm. आता बघा, कोणताही जेव्हा तुम्ही स्क्वेअर काढला हा आणि त्याला डायगोनल काढला, असा डायगोनल काढल्याबरोबर राईट अँगल ट्रायंगल तिथे तयार होतो. हा 90चा अँगल आहे. त्याच्यामध्ये लेंथ ऑफ द साइड इज 7 cm, म्हणजे ही 7, ही 7. आता बघा, याच्यामध्ये पहिल्यांदा काय म्हटलं आहे, डायगोनल आणि टू इट्स साइड. तर डायगोनल म्हणजे किती काढावं लागेल आपल्याला, A, B, C and D. इथे बघा, हा राईट अँगल ट्रायंगल आहे. ट्रायंगल ABC is an नाही, is a right angled triangle, and therefore by Pythagoras theorem AC square is equal to AB square plus BC square. 7 square plus 7 square, that is 7 7 49, 7 7 49, 9 9 1808, हातचा 1 4 4 8 आणि 1 9. बाजूला लिहिते मी. Therefore, AC is equal to root 98 is equal to 49 into 2, and therefore AC is equal to 7 root 2. सेंटीमीटर दिलेला आहे का, सेंटीमीटर. Therefore, ratio is equal to diagonal upon side. Diagonal of a square to its side. Diagonal ची लेंथ किती आहे, 7 root 2, आणि साइड किती आहे, 7, म्हणजे root 2 upon 1, and therefore ratio is equal to root 2:1. त्यानंतर फोर्थ, रोमन मध्ये आहे.
फोर्थ, लेंथ ऑफ साइड्स ऑफ रेक्टँगल, रेक्टँगल दिलेला आहे 5 and 3.5. This is 5 centimeter आहे का आहे, and this one is 3.5 centimeter. Find the ratio of this perimeter to area. आता पहिल्यांदा पेरिमीटरचा अर्थ काय होतो की all opposite sides are sum of all sides. आता पेरिमीटर, therefore पहिल्यांदा याचं पेरिमीटर काढून घेऊ. पेरिमीटर इज इक्वल टू 3.5 plus 3.5 plus 5 plus 5. 3.5 3.5 3.5 3.5 नंतर 7 7 plus 10 म्हणजे किती येईल 70. त्यानंतर बघा एरिया, एरिया ऑफ रेक्टँगल, एरिया इज इक्वल टू L इंटू B, दॅट इज 5 इंटू 3.5. 5 5 25 5 हातचे 2 5 3 15 16 17. दिस इज सेंटीमीटर स्क्वेअर. and therefore the ratio is equal to perimeter upon area. Perimeter किती आला 17, area 17.5. 170 upon 175 is equal to 170 upon 175. 5 त्रिक 15 16 17 5 चौक 20. 5 त्रिक 15 5 5 25. 34 35. 34 34 upon 35 34:35. तर या पद्धतीने तुम्हाला हे एक्झाम्पल सोडवायचे आहेत. हे थोडेसे कठीण जातात कारण मागच्या वर्षी तुमचं मॅक्झिमम पोर्शन झाला नव्हता, त्याच्यामुळे मी हे सर्व एक्झाम्पल घेतले. वर्गामध्ये तुम्हाला याच्यावरची अजून एक्झाम्पल देऊन तुमची प्रॅक्टिस करून घेईल. बारा मिनिटं आहे थोडासा. थर्ड वन, पेज नंबर 63. कंपेअर द फॉलोइंग पेअर्स ऑफ रेशोज. आता यातलं पहिलं एक्झाम्पल √5 upon 3, 3/√7. पहिल्यांदा 1/2 आणि 1/7 यांच्यामधला, ह्या दोघांमधला मोठा कोण लहान कोण हे डिसाईड करताना यांनी याला मल्टिप्लाय करतो. 1 × 7 इज इक्वल टू 7. इकडे आला 2 × 1 इज इक्वल टू, इकडे 2 आला, मग 7. 1 × 2 इज इक्वल टू 2. कोणता पोर्शन मोठा आला, इकडचा भाग मोठा आला. हिअर 7 इज ग्रेटर दॅन 2, देअरफॉर 1/2 इज ग्रेटर दॅन 1/7. तर अशा पद्धतीचे आपण सोपे एक्झाम्पल सोडवलेले आहेत. इथे सुद्धा तीच मेथड वापरायची आहे, फक्त आता हे सर्टचे मल्टिप्लिकेशन आहे, एवढं लक्षात घ्या. याने याला मल्टिप्लाय केलं √5 × √7 इज इक्वल टू किती येतं √35. याने याला मल्टिप्लाय करा 3 × 3 इज इक्वल टू 9. आता बघा वर रूट आहे, इकडून याला मल्टिप्लाय केलं तर हा रूट होतो, परंतु हा विदाउट रूटवाला आहे, म्हणजे इरॅशनल नंबर नाही आहे. हा इरॅशनल नंबर आहे आणि हा रॅशनल नंबर आहे, तर याला इरॅशनलमध्ये कन्वर्ट करून टाक. ॲक्च्युली तो रॅशनल नंबरच आहे, पण त्याला सर्टच्या फॉर्ममध्ये किंवा स्क्वेअर रूट फॉर्ममध्ये. 9 कोणाचा स्क्वेअर रूट आहे 81चा. नाऊ हिअर √35 पहिल्यांदा लिहिलं, इकडून इकडे आलं 35, त्यानंतर √81. आता इथे कोणतं साईन देतं हे, इकडून इकडे हा वाला होता म्हणून √5/3 इज लेस दॅन 3/√7. त्यानंतर बघू आपण सेकंड.
3√5 अपॉन 5√7 कॉमा √63 अपॉन √125. आता याला करायचं असेल तर पहिल्यांदा हे नंबर आतमध्ये घेऊन जा. हा नंबर आतमध्ये नेला तर काय होईल आहे 3 स्क्वेअर मीन्स 9 × 5 होईल अपॉन यालाही आतमध्ये नेलं तर 5 × 5 25 × 7 कॉमा √63 अपॉन 125. 25 100 25 25 25 50 25 75 जाशे तर √45 अपॉन कॉमा √63 अपॉन √125. आता याच्यात मध्ये मल्टिप्लिकेशन करायचं. याने याला मल्टिप्लाय करायचं. √45 × 125 कॉमा √63 × 175 45 × 125 √5625 कॉमा √63 × 175 11025. आता बघा याच्यामध्ये जे साइन आपण देऊ इथे कोणता नंबर मोठा आहे हा वाला नंबर मोठा आहे म्हणून इथे हे साइन द्यावं लागेल. इकडचा नंबर इकडून इकडे मल्टिप्लाय केला हा नंबर लहान आहे इकडून इकडे केलेला मोठा आहे म्हणून अँड देअरफॉर 3√5 अपॉन 5√7 इज लेस दॅन √63 अपॉन √125. का बरं असं सोडवलं बघा बरं. आन्सरमध्ये 5√7 आणि आन्सर काय दिलं आहे √63 अपॉन √125. याला जर हे केलं तर 7 7 9 63 7 म्हणजे किती येईल 3√7 अपॉन 25 5√5. आता यांच्यामध्ये 5 3 15 × 5 15 × 5 आणि इकडे 5 3 15 × 7 नाही. आन्सर चुकला आहे हे इथलं धड्याच्या मागचं तुमचं नवीन पुस्तकामध्ये करेक्शन असेल तर पाहून घ्याल. इथे मी स्टॉप करते. 19 मिनिटं झाले आहे.